एक महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी येते। महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड करण्यात आला। दहशतवादी कारवायांना यातून मदत केली जात होती। 1.5 वर्षांपूर्वीपासून हा अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, अवैध टेलिफोन सेंटरचा भांडाफोड करण्यात आलाय, काय अधिक तपशील आहे? नक्कीच एटीएस कडून एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। भिवंडी नालासोपारा भागात एटीएस कडून छापेमारी करण्यात आलेली आहे आणि 40 वर्षीय जाफर पटेलला एटीएस कडून अटक करण्यात आली आहे। जवळपास 1.5 वर्षापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू होतं आणि या कॉल सेंटरमुळे भारत सरकारची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये 9 सिम बॉक्सेस आणि तब्बल 246 सिम कार्ड देखील एटीएस कडून जप्त करण्यात आली आहे। आता याचे धागेदोरे कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।